सो मित्रांनो, आम्ही चाललो आता रिटर्न. नाही काशीद बीच नको. आपण सेकंड स्टॉप आलोत सुवर्ण गणेश मंदिर. सो आपण आलोत मंदिरात सुवर्ण गणेश मंदिर. हा पण छान आहे तसं उत्तम. आता आम्ही तुम्हाला आतमध्ये दाखवलं असतं, पण आतमध्ये फोटो आणि व्हिडिओचा अलाव नाही आहे. आता जे काढत होतं त्याला ओरडले. तसं आतमधून पण छान आहे हा मंदिर आणि बाहेरून पण छान आहे पूर्ण. हे पण सगळीकडे चालेल फोटो सेशन. तसं याच्या मंदिरातली मूर्ती आधी सोन्याची होती असं बोलतात. आता तर ही सोन्याची नाही आहे, मातीचीच आहे. पण छान आहे मूर्ती. आणि आतमधली पण आतमध्ये मंदिर छान आहे एकदम. पण आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही आहेत, काढून पण देत नाही आहेत. A few moments later. आपण आलोत रूपनारायण मंदिर इथे. इथे आलो आणि काय झालं बाबा, पाऊस पडते. पाऊस पडते. फुल पाऊस आहे, जोरात आला. कोकणातला पहिला पाऊस आणि वर्षातला पण पहिला पाऊस. सो आपण या मंदिराचं दर्शन घेऊयात आणि भेटूयात तुम्हाला. इकडे आहेत ना 2 मंदिर आहेत, एक हा एक आणि एक हा आहे. आणि त्या लागूनच बघा एक कुंड आहे इथे. इथं पाणी आहे का नाही का माहिती नाही. आहे थोडं, बोरिंगचंच पाणी वाटतंय. हां वाटतंय. कुंड छान आहे, जे एकदम जुन्या काळातलं कुंड आहे वाटतं. आणि मंदिरं पण छान दिसत आहेत आणि आतमध्ये मूर्त्या पण छान आहेत. आणि आमचे माणसं इकडेच थांबले. बघा, ए चला, काय वाचताय? मी पण बघतो वाचून काय वाचतायत. बघूयात काय वाचतायत. एवढी काय पळते, काय वाचतायत ग? अच्छा, श्रीदेव रूपनारायणची आरती आहे. वाच. कुठला गड चढलीस? ओ धुरंधर 2. मित्रांनो, मी ना खाली आलो त्या कुंडाच्या. ते मासे बघा एकदम, आणि क्लिअर पाणी आहे छान. आणि हा बघा कुंड, ते भारी कुंड पण मस्त आहे. आणि तो मंदिर पण छान आहे एकदम. सो ते असतो एक, तुला काय माहिती. हे माझी व्हिडिओ काढतायत. आणि तो मंदिर किती छान. आपण ना आता त्यांना नारायण मंदिरातून दिघी फोर्टला आलोत, म्हणजे दिघी जेट्टीच्या इकडे. आता इकडनं ती आगरदंड्याला आपल्याला सोडणार. त्या जेट्टीत गाडी जाणार आणि तिकडे मुरुडला उतरणार. काय देऊ शिफ्ट? 2 आहेत मामा. ठीक आहे, दोन्ही एक साथच घेतलं. तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, ही फेरी आहे, फेरी बोट. गाड्या जाणार आहे फेरीत आणि आपल्याला आगरदंडा जेट्टीच्या इथं उतरवणार. सो हा प्रवास माझा पहिल्यांदा आहे, बघूयात कसा होता. आमची पब्लिक चालली आहे पहिल्यांदा. हां, कसं वाटतंय तुला? इथं सुपाऱ्या बघत होती. छान वाटते. त्याची भीतीच वाटते रे मला जर. हां, बरीच मोठी आहे तशी. हां, बरीच मोठी आहे.
मित्रांनो आता गाडीवरती येते. आता आपल्या गाडीचा नंबर आहे 5वा 6वा काहीतरी 8वा आहे वाटतं. ही 8वा नंबर आहे ना आपला. बसते का नाही काय माहिती इथे. नाही तर आम्हाला उतरावं लागेल. मग आम्हाला डायरेक्ट नेक्स्ट फेरीचा इंतजार करावा लागेल. ही गाडी बघा इथे येते आता. आता किती बसते तिथं आपण बघूयात नंतर. इथे तर बाईक्स लावल्यात सगळीकडे. आणि आता 4 व्हीलर बघूयात किती बसत आहेत. आणि आमची माणसं बसली तिथे. हा बघा ड्रायव्हर पायलटचा हे केले बघा इथे 3 6 9 12 13 14 गाड्या आणि एवढ्या साऱ्या बाईक्स. एवढी जण बसतात इथं. पायलट आलेत बघा. पूर्ण वरती पूर्ण भरून टाकले. पब्लिक पण भरपूर आहे. आता बघूया जाऊया कशी नेते ती गाडी. रोड तर पूर्ण हालते. मला तर इथेच वाटते थोडी. पण बघूया स्टार्ट केली आता. निघाली आपली बोट आणि सगळे बघा सगळे आपली उभे राहून व्हिडिओ काढतायत. बोट तर थोडी हालते. मला म्हणजे धाकधूक होते. एवढ्या गाड्या घेऊन कसे जातात काय माहिती बाबा. चांगले या फेरीमुळे मला वाटते 40 किलोमीटर वाचतात जवळजवळ. आणि भरपूर मोठा फेरा आहे हा. त्यामुळे भरपूर रस्ता अंतर कापला जातो. आणि तो आता आगरतंडा जेट्टी आहे तिथे ही फेरी सोडणार आपल्याला. मध्ये पोचलो. बोट जरा जास्त चालते हे बघा. आणि आमची मावशी थोडी घाबरली पण बोलते जर काय झालं तर इथावरती आहेत. आणि आहे हा बोलते मला घेतला नाही तू व्हिडिओमध्ये म्हणून तुला घेतलं. ऐकत सो बोट बघा हे लय हालते रे मामा. सो आपण आता खाली आलोत आणि खालीचा बाबा बोट मजबूत हालते. पकडून बसलोय. पकडून उभा आहे. आणि आता आपण पोचू इथे थोड्या वेळात आंबेपर्यंत. हा हे बघा आपले आवाज देते. हा आपली आता बोट पोचलेली आहे. आणि आता हे गाड्या काढतील आणि जाऊ बसून. आता आम्ही आलो तर तिकडनं काशीद बीचला. इथे बसलोय निवांत आणि आराम चालू आहे. इथे जेवण चालू आहे. थोडं नाश्ता वगैरे करतायत माणसं आणि निवांत इथं बसलोय झोपलोय. आणि आपली माणसं ती बघा तिकडे आहेत. सो आता इकडनं चाललो तर आम्ही अलिबागला. आणि अलिबागला स्टे आहे आज. सो आता थोडं शांतपणे झोपूया आणि आराम करूयात आणि मग थोड्या वेळाने निघूयात. परत एकदा का आता तर आज टाकणार. का भरायला लागेल तुला. भर ना तू. भर ना तू. भर ना तू. आपण आता पोचलोय वर्सोलीला. अलिबागच्या थोडं पुढे आहे तिथे. आज स्टे तिकडे आहे. आता मी तुम्हाला स्टे दाखवू कसा. बघा हा आहे. मी बसलोय आणि इथे एक आहे. हां हो. सो मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो कसं आहे. आता रात्रीचे काय एवढं दिसत नाही आहे. दाखवतो सकाळी. सो आता आपण बघूयात जेवायला काय बनवत आहेत आज हनुमान जयंती असल्यामुळे व्हेज बनवतील काहीतरी. कारण का दुपारी पण व्हेजच होतं. दुपारी पण बाहेरच जेवलो पण मी ते शूट नाही केलं. आता करतो. एवढं दमलं ना आता त्या ट्रॅव्हलने की असं वाटतं झोपून जावं.
हे डान्स करतायत, फुल डान्स करतायत. तो मित्रांनो आजचा जेवण इकडे बनतंय. व्हेजच आहे. जिरा राईस मम्मी आणि मामाने बनवलाय. जिरा राईस आणि आमटी. आणि हा काकांनी पण बनवलाय. काका फुल तयारी. आणि हे बघा यांचं मजा चालू पण. अरे झाले ही आहे ना आता मरून गेले. व्हिडिओ पण नाही घेऊन देत. Much later. सो हे बघा 11:22 जेवण व्हायला झालं उशीर. सगळे नाचत होते त्यामुळे. सो आता जेवायला बसले मस्तपैकी. आमटी भात, पापड, ठेचा, लोणचं आणि मस्त पंगत घालून बसले. आता तिकडे बसलो असो. डायनिंग आहे पण आम्ही मस्त समोर बसलोत सगळे पूर्ण गोल करून. सो आता जेवूयात. वाटतं तुम्हाला. सो गाईज बघा रात्रीचे 12:15 झालेत आणि आम्ही आलोत वर्सोली बीचला. जेवण करायला उशीर झाला त्यामुळे रात्री यायला पण इकडे उशीर झाला. इकडे आलतो आम्ही खरं तर आईस्क्रीम खायला, पण इकडे सगळी दुकानं पण बंद आहेत. आणि इकडे भरती बघा म्हणजे इथपर्यंत लाटा येतात सगळ्या पाण्याच्या. आणि आपली फॅमिली इथं बसले सगळे बघा मस्त बसले आणि हवेचा आनंद घेते. वारा पण छान येतो, थंड आहे वारा. तर बसूयात थोड्या वेळ आणि थोड्या वेळाने जाऊयात घरी. तुम्हाला एक दाखवू का? हे बघा पाणी वगैरे किती वरती येतं यार. बिकॉज ह्या पाण्यात गेलं ना रात्रीचे यार भेटणारच नाही तो रिटर्न आहे ना. शांतता बघा किती इथे, शांतता आहे सुनसान. आणि आमची बघा मम्मी पण झोपून गेली, तो सनी मामा झोपून गेले इथंच. आणि ते दियाचा फोटो शूटिंग चालू आहे तो वेगळाच. आणि कुत्रे पण झोपून गेली तरी पण आम्ही झोपलेलो नाही. आणि बघा हा एवढा सुनसान रस्ता आहे, कोणच नाही आहे त्या रस्त्याला, तरी आम्ही घरी नाही गेलो अजून. आता 12:30 झालेत. आता मी आजचा हा व्लॉग इथेच संपवतो. कसा वाटला मला नक्की सांगा. आता उद्या बघूयात आपण कुठे जातो आहे ते उद्या सांगतो. तोपर्यंत हा व्लॉग इथे एंड करतो. बाय.